चला ताई मावशी आजचा खास बेत हा तुमच्यासाठी गरमागरम पातवडीचा. ही रेसिपी नक्की शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या व्हिडिओचा पूर्ण डिटेल व्हिडिओ हा माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे, ते नक्की पहा. बघा, पातवडीसाठी बेसन, कांदा, जिरे, मोहरी आणि घरगुती मसाले एवढंच वापरून आपण सोप्या पद्धतीत पातवडी बनवणार आहोत. बघा, कढई ठेवली, तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली, कांदा टाकला, लाल होईपर्यंत परतला. त्यामध्ये मिरचा ठेचा, कोथिंबीर आणि लसण टाकून बारीक केलेला. नंतर चवीपुरती हळद टाकायची, चांगलं एकजीव परतायचं. हे परतल्यानंतर आवश्यक तेवढं पाणी ॲड करायचं. जेवढी पातवडी तुम्हाला हवी आहे तेवढं तुम्ही बनवू शकता. खूप सोपी आणि साधी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. पाणी हे छान उकळल्यानंतर त्यामध्ये आपण थोडं थोडं असं बेसन ॲड करायचं. बघा, दोन्ही हात एकसारखे चालू द्यायचे. त्यानंतर गाठी राहत नाही, त्यामध्ये बेसन हे एकजीव केलं जातं. बघा, अशा पद्धतीत गरगरं गरगरं फिरणी म्हणा, तुमच्याकडे जे साहित्य आहे तुम्ही चमचने पळीनंही करू शकता. पूर्ण एकजीव झाल्यानंतर कोथिंबीर ॲड करायची आणि 5-7 मिनटं लो फ्लेमवर त्याला झाकून ठेवायचं. बघा, खूप छान सुरेख अशी पातवडी इथे रेडी होते. बरं, एक प्लेट घ्यायची, त्या प्लेटला लावायचं थोडंसं तेल आणि शिजलेलं बेसन त्यामध्ये ॲड करायचं. बघा, गरमागरम आहे, थंड होईपर्यंत दुसरं मिश्रण आपण रेडी करू. थोडंसं पाण्याचा हात लावून त्याला छान थापून घ्यायचं. त्यामध्ये कोथिंबीर आणि आवश्यक खोबरं खीस टाकून घ्यायचं गार्निशिंगसाठी. दिसायलाही सुंदर दिसते. बघा, आपण पातवडी थंडी होईपर्यंत इकडे मसाला रेडी करू. तवा ठेवला, त्यामध्ये कांदा टाकला. कांदा छान लाल होईपर्यंत परतला. नंतर त्यामध्ये टोमॅटो ॲड केलं, तेही छान परतलं. टोमॅटो लाल लाल झाल्यानंतर त्यामध्ये 2 मिरच्याही छान परतून घेतल्या. अद्रक लसूण त्यामध्ये ॲड केलं आणि जिरे आणि धने त्यामध्ये ॲड केले. चांगलं परतलं आणि हे वाटण असं मिक्सरला बारीक वाटून घेतलं. कढई ठेवली, तेल टाकलं. तेल छान परतल्यानंतर त्यामध्ये वाटलेलं वाटण ॲड करायचं. त्यालाही एकजीव चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचं. ही डिटेल रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर याच चॅनलवर आहे, नक्की जा. स्टेप बाय स्टेप काय काय वापरलं, काय काय त्यामध्ये मी टाकलं, ते स्टेप बाय स्टेप त्या व्हिडिओमध्ये सांगलेलं आहे. नक्की आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशा पद्धतीत पातवडी तुम्ही नक्की ट्राय करा, आवडेल तुम्हाला. लाल तिखट, गोडा मसाला, धने पावडर, जिरे पावडर, कांदा लसूण मसाला, मीठ टाकलं, पुन्हा एकजीव हलवलं आणि आवश्यक तेवढं यामध्ये पाणी ॲड करायचं. बघा, पातवडीचा रस्सा इथे रेडी झालेला आहे. खूप सुंदर असा रस्सा. आवडला का तुम्हाला? आवडल्यास ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा. रोजच्या वापरामध्ये आपल्याला प्रश्न पडतो, आज काय, कुठली भाजी, उद्या कुठली भाजी. तर या पद्धतीत तुम्ही जिभेची चव वाढवणारी अप्रतिम अशी पातवडी बनवून खा, नक्की तुम्हाला आवडेल. बघा, पातवडी थंडी झाली. थंड झाल्यानंतर याच्या कापा करू. हव्या त्या आकारात, हव्या तशा आपण याच्या कापा करू शकतो. बघा, या पद्धतीत मी कापा केल्या. खूप सुंदर, दिसायलाही टेस्टी आणि खायलाही सुंदर, खुसखुशीत अशी नरम पातवडी इथे रेडी झाली आहे. तुम्ही कशी बनवता, नक्की तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघा, सुंदर पातवडी आणि रस्सा एक ताट नक्की खा.